नेमकं काय केलं? महाराज म्हणले खरा खोटा निवाडा. खरं काय आहे त्याची परीक्षा सुद्धा सांगतो तुम्हाला ओरिजिनल हिरो आहे का डुप्लिकेट हिरो आहे बघायचं का? खरं खोटं करा. त्याच्यात काय करायचं? महाराज खरं नेमकं काय? महाराज म्हणले ते आयरणीवर जर ठेवला आणि वरून जर घन मारला, एक तर घनात जावं लागेल ना तर आयरण शिरावं लागेल, त्याला ओरिजिनल म्हणायचं. ते जर फुटला तर महाराज म्हणले करणीचा होय चुरा, त्याचा चुरा होतो म्हणे. बरं महाराज, आणि समजा आता ते घण्यामध्ये गेला किंवा आयरणी शिरला, मग त्याला बाहेर कसा काढायचा? महाराज म्हणजे त्याच्यासाठी निवाडा केला. कोणता? खरं काढून दाखविलं, खोटं करून दाखविलं. आता निवाडा कसा करायचा? महाराज म्हणजे ते घुसलेला हिरा जर काढायचा असला ना तर तिथं हिरकणी आणायची. काय आणायची? हिरकणी आणायची. आणि हिरकणी त्या हिऱ्याच्या जवळ नेली की हिरा बाहेर निघतो. ही कोणती परीक्षा? हे निवाडा. खरंही बघितलं, खोटे कसं आहे बघा. आता या जगामध्ये काही गोष्टी खऱ्या येतात, काही गोष्टी खऱ्यात खऱ्या येतात, काही गोष्टी खोट्यात खोट्या येतात, काही खऱ्यात खोट्या येतात आणि काही खोट्यात खऱ्या येतात. विठाला आता हे 4 तुकडे तुम्हाला सांगतो आणि मग 8 तास घेतो. आता हे की नाही, 4च तुकडे सांगतो, ऐका. महाराजांना निवाडा केला, खरा खोटा निवाडा. काही गोष्टी मारुतराव महाराज खोट्यात खोट्या येतात. खोट्यात खोट्या कोणत्या? जनक झोपला होता, दुपारचं जेवण झालं जनकाचं. जनक झोपला, जनक राजा आहे, झोपलाय, पलंगावर झोपला. आणि झोपल्या झोपल्या जनक राजाला एक स्वप्न पडलं, नाथ महाराज. आणि स्वप्नात राजाने एक हातात मोठी परात घेतली आणि राजा जेवण करून झोपल्याला आणि स्वप्नात त्याला असं हातात परात आलेले, अंगावरचे कपडे फाटलेले. आणि जनक म्हणू लागला, 1-2 पैसा द्याव धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाने करा. 1-2 पैसा द्याव धर्माला. जमले की आता? भीक मागू लागला. एक माणूस भीक वाढण्याकरताही आला. आल्यानंतर एक कांसुल्या दिली जनकाच्या, आणि ते झोपीत मारलेल्या कांसुल्यामध्ये हे स्वप्नात होतं ना सगळं जाग झालं. उठून बसला. मग म्हणे गादी असे फुलं टाकलेले. राजा विचार करू लागला, आता जेवण करून झोपलोय आणि मला स्वप्न पडलं की स्वप्नात मी भिकारी होऊन भीक मागू लागलो. हे खरं का ते खरं? त्यानं सभा घेतली, लोक बोलवले, अष्टप्रधान मंडळ बोलवलं आणि राजा म्हणू लागला, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, हे खरं का ते खरं? लोक म्हणले, वा कोणतं खरं म्हणा? राजा म्हणला, चुकीचं उत्तर आलं की तुम्हाला कारावास. स्वप्नातलं खरं का हे खरं? सांगा कोणतं खरं? कोणालाच उत्तर देता येईना. कवड नावाचा ऋषी आला. त्या ऋषीनं बघितलं प्रत्येक राजाचा मंत्री कारावासात गेलाय, आलेला पंडितही कारावासातच चाललाय. काय काम आहे राजा? काय कारण आहे? राजानं सांगितलं, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणे. ज्याला देता येत नाही त्याला कारावास आहे. काय उत्तर? काय प्रश्न आहे तुझा? काय नाही म्हणे, मला स्वप्न पडलं, स्वप्नात भिकारी झालो, ते खरं का हे खरं? जागृतीत राजा आहे, स्वप्नामध्ये भिकारी आहे, कोणतं खरं? कवड ऋषी म्हणले, मला बी देता येत नाही. त्याला एक कोंडून टाकलं. त्या कहोडाचं एक पोरग होतं, त्याचं नाव होतं अष्टावक्र. ते अष्टावक्र का झालं होतं? ते 8 ठिकाणी वाकडं होतं, 8 जागेवर. माईच्या पोटात असताना बापाचा मंत्र चुकला कहोडचा, आणि मंत्र चुकल्यामुळं त्या पोरानं मधून सांगितलं, बाबा मंत्र असा नाही असा आहे. बापाची चूक काढतोस का म्हणलं, त्यानं माईच्या पोटात लात मारली होती. ते 8 ठिकाणी वाकडं झालं. बापानंच केलं होतं ते. ते अष्टावक्र नावाचा मुलगा माईला विचारला, बाबा कुठे गेले? ते म्हणले, बा जनकाकडे गेलाय. जनकाला विचारण्याकरता आला. जनक राजाला विचारलं, बाबा कुठे? ते म्हणलं, जेलमध्ये. का बरं? काही गुन्हा? काही फिर्याद? काही फिर्याद नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर ज्याला देता येत नाही त्याला जेल असतो म्हणे. मला मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो.
आणि मग जनकानं सभेत त्याला बोलवलं, लोक बसलेले, आणि त्या सभेमध्ये अष्टावक्र 8 ठिकाणी वाकडा असला आला तिथं. आणि आल्यानंतर जनकानं बघितलं, लोकांनं बघितलं, सगळे लोक त्याला हसले. हसल्यामुळं काय झालं, हसल्यामुळं अष्टावक्र म्हणला, मला असं वाटलं होतं की जनकाच्या नगरी, जनकाच्या राज्यात विद्वानाची सभा असते, पण ही विद्वानाची सभा नाही. मोठ्या मोठ्यानं हसू लागला. जनक म्हणला, हसण्याचं कारण? म्हणला, ही चर्मकाराची सभा आहे. ही का विद्वानाची सभा आहे का? म्हणला, अरे सगळे चर्मकार, चांभाराची सभा आहे. कशावरून? तुम्ही माझ्या ज्ञानाचा अनुभव घेतला नाही, पण माझ्या कशाचा घेतला? शरीराचा ना, व्यंगपणाचा घेतला ना, मग तुम्ही चर्मकारच आहेत. चर्म राजा जरा सावध झाला, मला पूर्ण हुशार दिसाय, जवळ बोलवलं. प्रश्नाचं उत्तर देतोस का? देतो. म्हणला, सांग बरं. स्वप्नात असं झालं. म्हणला, ही जागृतीतला राजा, हे खरं का ते खरं? एका वाक्यात त्यानं उत्तर देऊन टाकलं, हेही खरं नाही, तेही खरं नाही. हेही जागृतीतलं खरं नाही, स्वप्नातलं बी. महाराज म्हणले, वा, हे सगळं कसं आहे? खोट्यातलं खोट. लटे का व्यवहार, पण आम्हाला खरं नसून सुद्धा आम्ही त्याला खरं मानतो, म्हणून आम्हाला दुःख आहे. आणि तुकाराम महाराज म्हणजे हीच गोष्ट सांगण्याकरता ही वाट आम्ही उजळून टाकली, मोडून टाकली. आम्ही काय केलंय? खोटीच वस्तू आहे, खरी मानली. वस्तू खोटी आहे, खरी मानली की दुःख होतंय. ज्या वेळेला वस्तू खोटी आहे आणि खोटीच असं ज्या वेळेला ज्ञान होतं, त्यावेळेला माणूस दुःख करीत नाही. एका मिनिटात दृष्टांत सांगतो, पुढे जातो. चला. एका बाईनं मालकाला अपेक्षा केली, कारभारी मला काहीतरी सोन्याचा दागिना करा. ते म्हणा, आता 2 लाखाकडे गेले, कसं करायचं? काही करा, पण मला सोन्याचं काहीतरी करा. मग त्या माणसानं काही करून तिकडून काहीतरी करावं गडे विचार करू लागला. तोळ्याला 2 लाख लागायले, काय करावं? विचार केला. योग असा त्याचा मित्र त्याला गाठ पडला. त्यानं सांगितलं, म्हणजे घाबरू नका, तुम्ही असं करा, बायको सोनच मागायला ना. हो, सोनच मागायला. कोण्या गावची आहे? कंधार तालुक्याची आहे. जाऊ द्या, मला तिकडे तेवढं काही कळत नाही. काय करायचं? तुला मी सांगतो, मला 200 रुपये दे. 200 रुपये त्याने घेतले. त्या 200 रुपयाचे एक बेंटेक्सचं सोनं केलं, ते हार केला आणि त्याच्या हातात आणून दिला. आणि तुम्हाला सांगतो, ओरिजिनल वस्तूला कधीही डुप्लिकेट वस्तू लाजवीत असते. तुम्ही बघा, त्याचं पॅकिंग भारी असते, मधली माल किडकाच असते, पण वरलं कसं राहते? देखावा माल, फसाव धंदे. बस वरून बघितलं की माणसं भुलते. तसं ते बेंटिकचं सोनं असले सोन्याला लाजवीते. असल्या सोन्याचे ते हार त्या बाईच्या गळ्यात मालकानं घातला. काय तिला आनंद वाटला महाराज. मालकाला रात्री म्हणायला, सकाळी हार यायला सोन्याचा, तोळ्याचा हार. खूप आनंद. ते मला, चला आता गावाकडे जायचंय. दोघं रेल्वे स्टेशनला आले. गाडी नेमकी उभा टाकलेली, आणि गाडीमध्ये चढता चढता कोण्या चोराची नजर गेली की, मी कशावर सांगावं ही आज ध्यानात ठेवा बरं का, नुसतं इकडे बघू नका. मग ती गाडी चढता चढता त्याची नजर गेली. पिशव्यावरी घेऊन बाई चढता चढता त्यानं हपका मारला. मागच्या हार गेला. बाईने पिशव्या टाकून दिल्या. बाई गर्दा करू लागली, माझं सोनं गेलं, माझा हार गेला, माझं सोनं गेलं. म्हणून बाईनं रेल्वे स्टेशनलाच गर्दा सुरू केला. इतका गर्दा करू लागले, छाती बोडू लागली, केस तोडू लागले. 2 लाखाची नुकसान केली होती. हो, मला कसं सांभाळता आलं नाही, मालकानं मला रात्रीच आणला, आज मला कसा सांभाळायला नाही, अशी म्हणायची. मोठ्या मोठ्यानं रडायची. एकदा मालकाकडे बघून रडायची आणि एकदा गेलं म्हणून रडायची. असं काय करू लागले, तिला वाटू लागलं यानं रात्री नको नको म्हणलं तरी मी आग्रह केला. मालकानं 2 लाख खर्च केला. आता मालक काय म्हणते म्हणून एक दुखणं होतं.
आणि ओ सोनं आपल्या जवळचं हपकले म्हणून एक दुखणं होतं. बाई जे रडू लागली, सगळ्या बाया जमल्या, जाऊ दे माय, हातचा मळा गेला तर गेला, उद्या ये, तूच कमीणार आहेस की. तुम्ही दोघंच आता माणसं ती गेलेला तर राहते, पण दुसरे माणसं लई त्याला मध्ये मध्ये सांगत येत. हो असं ती बाई म्हणजे सगळं तुमचं खरं आहे, पण मालकाकडे बघितलं की रडायची मोठ्या. तिला वाटलं आता मालक काय म्हणते, की मालक काय करते, की मार येते का शिव्या देते का नेमकं काय करते कळच ना मालकाकडे बघायची. पण ते बिचारा हातात पिशव्या घेऊन एका खांबापाशी उभा टाकलं होतं मृदंगाचार्य बिडकर महाराज, आणि उग मुरके मुरके हसू लागले. त्याच्या चेहरा बदलला नाही, गुड्या पडल्या नाही, आट्या पडल्या नाही, काही झालं नाही, त्याला उग हसू लागलं. बाई चर करू लागली, माय 2 लाखाची लुस्कान एका तासात केली. एका तासामध्ये 2 लाखाची लुस्कान केले. ज्याचे नुकसान झाले, ज्याच्या खिशातून पैसे गेले, त्या माणसाच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा दिसना गेल्या. आणि मी सगळा गाव गोळा केलाय, स्टेशनला सगळे लोक गर्दा करत माझ्या जवळ उभा टाकले. मालकाला याचं काही दुःख वाटत नसेल का? ऐका बरं का, ती बाई मालकाच्या जवळ गेली, पदर सावरला आणि म्हणली, होय हो, तुम्हाला पोत गेल्याचं काही वाटत नाही का? त्याला काय वाटायचं? तसं नाही, 2 लाख रुपये तुमची नुकसान झाल्या. ते म्हणलं, कोण म्हणलं तुला? अहो म्हणले, ती 1 तोळ्याची होती की. हो मला 1 तोळ्याची होती. मग 2 लाखाची आहे ना? ते म्हणलं, कोण म्हणलं? 200 रुपयाची तर होती. ते काय म्हणलं? 200 रुपयाची तर होती म्हणला. ती 1 तोळ्याचीच आहे हो, पोतच आहे, पण कितीची आहे? 200ची आहे. ही ज्या वेळेला गोष्ट बाईला कळाली, आता मला तुम्हाला विचारायचे, ती बाई गर्दा करी, रडत, छाती पडून आहे रडणार. का रडणार नाही? तर त्या बाईला खरं कळालं. आता पस्तोर बाई का रडत होती? का रडू लागली बाई आता? का केस तोडू लागली? बाईला खोटीच वस्तू होती, पण त्याचं ज्ञान नव्हतं, माहित नव्हतं की वस्तू खोटीच आहे. पण खरं म्हणून त्या बाईनं तिचा स्वीकार केल्यामुळं बाईच्या जीवनात दुःख झालं. पण ज्या वेळेस बाईला कळालं की वस्तू खोटीच आहे आणि खोटं हे ज्या वेळेला तिला ज्ञान झालं, त्यावेळेला तीच बाई स्टेशनला आपल्या आपल्या पिशव्या घेऊन गाडी जाऊन दृष्टांत संपला. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणले, संसार खोटाच आहे, संसार लटकाच आहे. कोण्या संताचे प्रमाण सांगू तुम्हाला सांगा? सगळ्या संतांना या संसाराला लटकं समजलं. विटाळा संसारही खोटा, संसारात जन्माला आलेले माणसं सुद्धा खोटेच आहेत. तुम्हाला वाटायला फक्त या जन्मात माझा आमच्या जवळचा आहे, माझा मुलगा आहे, बायको आहे, पोर आहे, लटकाय सगळं नातं ते काय म्हणले? धनदारा पुत्र जैन बंधू सोयरे पिसो. ऐका बाबा, 11 वाजले आता 5 मिनिटच घेतो. त्याचं घेत नाही का? भरतरू नावाचा एक राजा होता. आता ते नवनाथ झाला. त्या राजाची एक बायको होती, तिचं नाव होतं पिंगला, बर का. आणि एक श्यामा नावाची बायको होती.
एवढं राजाचं प्रेम त्या बायकोवर. मी खोटं सांगत, हेही खोटं, संसार आहे खोटा. मग त्या राजाला एका ऋषीनं फळ दिलं. राजा, सत्कामाचा चांगला माणूस आहेस तू, आणि हे एवढं जर फळ खाल्लं असतं आणखी तुला 10-5 वर्ष आयुष्य चांगलं लाभलं. हे फळ खा, ह्याच्यात तेज आहे. आणि ते फळ राजाला दिलं. पण कसं असते बघा, केवढा माणूस असू द्या, त्या माणसाचं त्याच्या बायकोवर प्रेम असतंच म्हणा, त्याचा जीव असतोच म्हणा, तिकडे लक्ष जातं त्याचं. राजाला वाटलं हे फळ मी खाण्यापेक्षा जर माझ्या बायकोनं खाल्लं तर तिचे 4-5 वर्ष वाढतील, मला जाऊ द्या तिला. बायकोला फळ दिलं. पण असा प्रकार घडला की त्या बायकोनं ते फळ खाल्लं नाही. त्या बायकोनं ते फळ कुणाला दिलं? प्रधानाला दिलं. तिचा जीव प्रधानावर होता. आता राजाचा जीव त्याच्या बायकोवर, त्याच्या बायकोचा जीव प्रधानावर. मग त्या प्रधानाला म्हणले हे फळ काय, म्हणले 10-5 वर्ष आयुष्य वाढते आणि तुझी तब्येत चांगली राहते, आरोग्य चांगलं राहते. मग प्रधान म्हणला आपलं आरोग्य, आपली तब्येत आता काय करायचं. त्याचा जीव होता एका दाशीवर. आहे का आता हे कुठल्या कुणीकडे बघायची, मान ही लटकं म्हणायचं. मग त्यानं ते फळ त्या दाशीला देऊन टाकलं. ती दाशीनं ते फळ घेतलं. महाराज काय करू या फळाचं? म्हणा एक फळ काय, तू बिमार पडत नाहीस, आरोग्य चांगलं राहते, 10-5 वर्ष तुझं आयुष्य वाढते, असा ऋषीचा प्रसाद आहे. मग ती म्हणली माय 10-5 वर्ष आयुष्य वाढून मी काय रोजच भांडे घासीत बसू का? संपल्याला जन्म बरा की हो, या जन्मात काय आनंद आहे म्हणे. लोकांचे भांडे घासायचे, लोकांचं उष्ट काढायचं, खडा सारवण करायचं, असलं जगण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. पण हे फळ वाया जाऊ द्यायचं नाही. हे म्हणजे जर राजाला दिलं तर माझा राजा जर 10-5 वर्ष जगला तर जगाचं कल्याण करेल. त्या दाशीने ते फळ कुणाला आणून दिलं? भरतरी राजाच्या हातात आणून दिलं. राजा म्हणला हे फळ तर काल माझ्यापाशीच होतं, मग हे मी कुणाला दिलं होतं? बायकोला दिलंय. मग हे हिच्याकडे कसं काय आलं? त्यानं तलवार उपशिरी मानाला लावले. सांग हे फळ तुझ्याकडे कसं काय आलं? ते राजा सरकार मला माहित नाही, मला प्रधानाकडे गेले. तुझ्याकडे फळ कसं काय आलं? मला काही मनागड्या माफ करा, मला तुमच्या बायकोला दिलं. ते बायकोला विचारलं, म्हणले हे फळ प्रधानाकडे कसं? त्या बाईनं सांगितलं, म्हणजे तुमच्या राजकारभारात तुमचं लक्ष, आणि म्हणून माझा जीव जे आहे की नाही तुमच्याकडे जास्त वळत नव्हता. माझा जीव कुठं वळते? प्रधानाकडे वळते. राजानं 3 गोष्टीचा ग्रंथ लिहिला. श्रृंगार, त्याच्या 2-3 गोष्टी लिहिल्या राजानं, आणि सांगितलं मी माझ्या पत्नीवर प्रेम करतोय तर तिचं प्रेम प्रधानावर, प्रधानाचं प्रेम त्याच्या दाशीवर. एकमेकाचं पुढं वाढत जाते. पण मागच्या माणसाकडे कोणी बघत नाही. आताही बघा तुम्ही, आता नवरा बायको असते का नाही, दोघांचं थोडाफार आनंद राहते. पण संतती झाल्यानंतर दोघांचं प्रेम कुठं जाते? लेकराकडे जातं. बर, आता मग त्या लेकरानं मायबापावर प्रेम करावं की? ते कसं होते? ते मायबापाकडे येत नाही, त्याचं प्रेम पुन्हा पुढं जात असते, पुढं वाढत जातं. पण पाठीमागं कोणी बघत नाही. तद्वत राजा म्हणू लागला काय माणसं, म्हणजे काय संसार आहे. आणि म्हणून त्या भरतरी राजानं राज्याचा त्याग केला. हे दोन्ही खोट्याच गोष्टी आहेत. म्हणला अरे शरीर नश्वरच आहे, लटकच आहे, आणि त्याच्यात संसार सुद्धा खोटाच आहे. ह्याला म्हणायचं खोट्यात खोटा. चला, 1च कोटी संपले, 3 कोटी शिल्लक आहेत. म्हणून मला 2 मिनिटं घेतो, ऐका. आता काय बघायचं आपल्याला? खोट्यात खरं काय? आता हे देह खोटा आहे, पण याच्यातला आत्मा खरा आहे की नाही? याच्यातला काय? आत्मा खरा आहे. आता खऱ्यात खोटं काय? खऱ्यामध्ये आत्मा खरं आहे, पण या आत्म्याला, या जीवाला फिरवणारी जी माया आहे की नाही, ही माया लटकी आहे. आता राहिलं काय मारुती महाराज? खऱ्यात खरं काय? खोट्यात खोटं झालं, खोट्यात खरं झालं, खऱ्यात खोटं झालं. आता खऱ्यात खरं काय राहिलं? सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. तुका म्हणे तुझे खरा तुझ्याशिवाय या जगात दुसरं काही खरं नाही.
साच खरे नाम विठोबाचे बरे. अरे देव खरा बे बरा बे महाराज, काही बरं नसते खरं नसते. आणि सगळ्या गोष्टी सांगण्याकरता तुकाराम महाराज म्हणले मी जन्माला आलो, मी इथं जन्म घेतला आणि मी येऊन मी तुमच्या ह्या वाटा सांगण्याकरता. महाराज म्हणजे तुम्हाला कोण सांगितलं का आम्हाला सांगा म्हणून? म्हणे मला कोण सांगितलं नाही, पण बुडत हे जन नदे ठेवे डोळा, येतो कळवळा येतो हिताचा कळवळा पडतो. हे काळाच्या तडाख्यात लोक पडू लागलेले, महाराजाला बरं वाटलं नाही. आणि म्हणून महाराज म्हणजे मी तुम्हाला हे मार्ग सांगण्याकरता आलो. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. महाराज म्हणले हे तुम्ही स्वतः सांगता का? महाराज म्हणले मी स्वतः सांगत नाही. मग कोण सांगतं? देव सांगतोय. दुसरं साळुंके मंजूळ बोलत असे शिकविता धनी. आणखी सांगू का? नाही मी बोलत आपुले असे. कोण बोलवत? महाराज बोलवणारा परमात्मा आहे. मग तुकाराम महाराज म्हणले धनी विठ्ठल संगीत तो मालक आम्हाला बोलवतो, त्यानं बोलवते म्हणून तुम्ही आम्ही बोलतो. चाले हे शरीर चला. कोण बोलविते? ऐकवे ऐकवे एक नारायण. आता हे सगळं खरं आहे. इतकं धावपळ करून करून बी आपलं एक चरण झालं. आता 9 मिनिटं वर जास्त झाले आहे की नाही. आणि की वेळ आपला अभंग पुढं शिल्लक आहे. बघू आता पुढच्या वेळेला जमलं तर. पण तुम्ही भजनी मंडळानं आणि गावकरी मिळाली एक सूचना करतो बरं का. म्हणजे अधिकार नाही पण करतो सूचना. तुम्ही 8:30च्या तयारीने भजन ठेवलं पाहिजे. आलं का लक्षात? किती वाजता? 8:30च्या. तुम्ही 9:15ला सुरू झालं म्हणजे बोलवा बोलवी सुरू झाली 9:15. महाराजाला कमीत कमी 9 वाजता विना गळ्यात पडला की त्याला मोकळं व्यवस्थित बोलता येते. आणि सिस्टीमवाल्यानं 8:30लाच हे लावलं पाहिजे सगळं बरोबर. काम पडलं वेळ पळाली आणि त्या वेळेला जर मग हे कमी करा ते वाढवा ते द्या हे करा असं नाही करायचं. कीर्तनाची वेळ 2 तासाची आहे. 2 तासामध्ये त्याला अभंग सोडवण्याकरता थोडं मोकळं वातावरण लागत असतं. कोणताही वक्ता असो, मी असो कोणी असो आणखी, आणि त्याला मोकळं चालता येते. आता नेमकं काय काय त्यानं बोलायचं, काय सांगायचं, कसं करायचं तेवढ्या वेळामध्ये
हे मग बसलेल्या माणसाला त्याचा कंटाळा येतो, म्हणणाऱ्याला अडचण निर्माण होते. म्हणावं की नको की वेळ व्हायला प्रमाण द्यावं तर कसं की त्याच्या अंतकरणात ती घाबर उलटी असते. असो, आता हे उद्या होऊ देऊ नका एवढी सूचना आहे, एवढी प्रार्थना आहे. उत्कृष्ट भजनी मंडळ आहे, दोन्ही मृदंग वादक सिस्टीमही खूप गोड आहे बघा. आणि कधी असा बोलायचा मला प्रसंग आला नाही 4 वर्षाच्या काळात, 5 वर्षाच्या काळामध्ये. पण थोडा यावर्षी थोडा वेळ झाला, हरकत नाही. असो, अभंगामध्ये तुकोबाराय म्हणले वा करणारा परमात्मा आहे, बोलवणारा तोच आहे. त्याच्यामुळे मी आपल्या सत्तेने मी काहीच केलेलं नाही. देवाची सत्ता परमात्मा माझ्या मुखातून बोलून घेत असतो. तसं या जगामध्ये देवच सगळं करून घेतो, महाराज सगळ्याकडून बोलून घेतो. आणि मग महाराज म्हणले वा मला काही चिंता नाही. कोणाचं बळ आहे हे? बळ कोणाचं? देवाचं बळ आहे, देवाची सत्ता आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणले ना, हे सगळं कोणाचं? हा, मला काही चिंता करण्याची गरजच नाही ना. शंका या शब्दाचा अर्थ कसली शंका नाही महाराज. एका बळे स्वामीच्या, बळ कोणाचं आहे? स्वामीचं आहे. आणि म्हणून मी बोलतोय. आणि बोलल्याची गोष्ट जर तुम्हाला कोणाला जड लागत असेल तर त्या गबाळ लोकांच्या नादाला मी लागत नाही. अभंगाचं शब्द अनेक नका पडू गबाळाचे भारी बस. ते आहे थोडी महाराज त्यांच्या नादालाच लागू नका. आहे मी तर लागत नाही. का लागत नाही? कारण मी बोलत नसून कोण बोलते? बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध झालेले सेवा भगवचरणी समर्पित आहे. सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा धन्यवाद, नतमस्तक, प्रणपात, प्रणाम. भजनी मंडळ मातृशक्ती आहे. सर्वांना पुन्हा एकदा विनंती, नाथ महाराजांचा षष्ठी उत्सव, तुकोबारायांचा बीज उत्सव झाला.
नाथ महाराजांची षष्टी काल झाली नाही का, शांतीप्रभू एकनाथ महाराज. आणि या मुहूर्तावरचा आपला सप्ताह आहे, फार पर्व काळाचा आहे. एका संतांचा या आपल्या सप्त्यामध्ये षष्टीचा उत्सव आहे, ज्यांनी जलसमाधी घेतली. आणि जलसमाधीला जाण्याच्या अगोदर नाथ महाराज, आता महाराज रात्री बोलले असतील तुम्हाला दुपारी, नाथ महाराजांनी 3 वेळेला जाण्याचा प्रसंग केला. एवढा मोठा महात्मा असेल, काय ताकद असेल त्या माणसामध्ये. सुरुवातीला निघाले त्यावेळेला सगळे लोक म्हणायला लागले, नाथ महाराज आयुष्यभर आमच्या नावानं तुम्ही मडके फोडले, ब्राह्मणावर टीका केली, ब्राह्मणाच्या नावानं कितीतरी बोललात म्हणे, गोरगरिबा म्हणून, बाकीचा अनपढ समाज म्हणून बहुजन समाजाच्या संगतीमध्ये राहिला, त्याचे लेकर तुम्ही खांद्यावर घेऊन बसला, घरात लोक जीव घातले तुम्ही, आणि आमच्या समाजाचा तिटकारा केला. जाताना तुम्हाला आमच्याच खांद्यावर जावं लागलं की अशी मनात शंका आहे सोयऱ्याच्या. नाथ महाराज उठून उभा टाकले. नाथ महाराज म्हणले, बाबा तेवढं तुमच्या मनात येऊ देऊ नका, आजच्या दिवस आपलं जाणं कॅन्सल. म्हणजे बीजाला निघालते, कॅन्सल केलं. पुन्हा मधला एक दिवस सोडला, पुन्हा नाथ महाराज निघाल्या आता ते पुन्हा बाकीचे सगळे वारकरी जमा झाले. ते म्हणे, वा आता ब्राह्मणाकरता महाराज उठलेत ना, आता ते धरायचं नाही म्हणे, आता मग कोण धरायचं. आपले वारकरी सगळे मग झेंडे पताका अब्दागिऱ्या उभा केला, सगळा अनपढ समाज सगळा जमा झाला, बहुजन समाजाचे लोक अंत्यविधीला महाराजाच्या निघाले. पुन्हा प्रेतयात्रा निघाले. येशीच्या जवळ आली की एक बाई आपल्या मुलीला वाट लावायला निघाली. ही तिकडून ते पिशव्या घेऊन यायले आणि तिकडून नाथ महाराजाची ती दिंडी येऊ लागली. बाईनं बघितलं, कपाळाला हात लावला, म्हणले, नात्याला का आजच मरायचा दिवस होता, माझं लेकरू आज कधी नाही ते नांदाय निघाला, इकडून नात्याचं मोडा आलं. बाई म्हणले, नाथ महाराज म्हणले, बाई तुझी पोरगी नांदायला जाऊ दे, माझं काय, मी उद्या जातो. बसले उठून, पुन्हा उठून बसले. आणि 3ऱ्या वेळेला मात्र नाथ महाराज कोणाला म्हणले नाहीत, कोणाला त्यांनी ध्येय ठेवला नाही, काय नाही. महाराज फक्त वारकऱ्याला सांगितलं, बाबा तुम्ही भजन करा, रामकृष्ण हरी म्हणा, चला सगळेजण माझ्या बरोबर. कुठं जायचे महाराज? गोदावरीच्या पात्रात जायचे. आणि गोदावरी पर्यंत नाथ महाराज घरातून निघाले, भजन करीत करीत आले आणि गोदावरीच्या पाण्यामध्ये नाथ महाराज उतरले. जसं 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 पाण्यामध्ये चलत जातील, मीठ इगराव तसं नाथ महाराज शरीर पाण्यामध्ये, म्हणजे पाणीच होऊन गेले नाथ महाराज. ती जलसमाधी आहे. नाथाची समाधी कोणती आहे? जलसमाधी. जलामध्ये पाण्यामध्ये त्यानं देह विसर्जित केला. आणि त्या षष्टीला आपल्या सप्त्याची सुरुवात आहे. लय पर्व काळाचा दिवस आहे. मस्त सगळ्यांनी सेवा करायची. संतांची सेवा केली की देवाची सेवा होत असते. तुका म्हणे, संत सेवा हेची देवा उत्तम. अशी मोठी सेवा आपल्यामध्ये एकनाथ महाराजांची आहे. आणि त्या षष्टीचा सुरुवात आहे. आता खूप गोड सप्ताह आहे. सगळ्याला विनंती आहे, हायगाय न करता आपलं जे पडल ते काय महाराज, इथं सगळं देवाची पंगत आहे की नाही. समर्थाचे पंक्ती भोजने तळेल्या वडीला एकाचे पडणार. सगळ्यांनी कोणी भजन करा, कोणी चटया टाका, कोणी झाडून काढा, कोणी वाढ करा, कोणी पाणी, कोणी काय करा. सगळ्याला पगार सारखी भगवान परमात्मा देतो. तुमच्या जीवनामध्ये आनंद, आयुष्य, आरोग्य वाढो ही संकल्पना, ही सदिच्छा भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की देवा सर्वे सुखी नाम संतु, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कचित् दुःखं. ज्ञानेश्वर जयराम महाराज डुमनवाडीकर पुढे घातील. त्यांना साथ देतील वैजनाथ महाराज भूमी पाताळ.
रे